नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या आणि निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. थंबनेल वरनं काय ब्लॉग आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. मागे जेव्हा मी किचन डीप क्लीन केलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की याच्यातल्या बऱ्याच गोष्टी मला बदलायच्या आहे. थोडं अपग्रेड तर मला किचन करायचं आहे आणि त्याचसाठी नेक्स्ट एशिया ब्रँडनी मला खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट्स पाठवले आहेत, ज्याने माझं किचन प्रॉपर अपग्रेड होतंय. आता काय काय आलंय ना तुम्हाला सगळं दाखवते. सगळ्यात आधी आहे हे लिफ्ट प्लॅटर. आय डोंट थिंक तुम्ही अशी डिझाईन कुठे बघितलेली असेल. याची फिनिशिंग एक नंबर आहे. प्लस हे खूप मजबूत आहे. स्नॅक्स वगैरे सर्व्ह करायला जेव्हा तुमच्याकडे चिल्लर पार्टी येते किंवा अशी मोठे माणसं येतात, तुम्हाला छान काहीतरी सर्व्ह करायचंय, तेव्हा हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे हे खूपच सुंदर आहे. मला असं बघता क्षणी वाटलं होतं यार नाही यार हे आपल्या किचनमध्ये असायलाच हवं आणि हे आहे माझ्या किचनमध्ये आता. त्यानंतर आहे हे ज्याची प्रत्येक लेडीजला किचनमध्ये खूप जास्त गरज पडते, म्हणजे मला तरी. हे छान स्टॅकेबल आहे आणि सेट ऑफ 7 आहे. याचं हे जे लीड आहे ना एअर टाईट आहे, त्याच्यामुळे आतमधलं फूड खूप वेळपर्यंत छान ताजं असतं. यातला ग्रूव्ह बेस ना फूडला खूप काळासाठी मस्त छान फ्रेश ठेवतं. खूपच सुंदर आहे आणि सगळ्यात मेन स्टॅकेबल असल्यामुळे ना फ्रीजमध्ये पण खूप कमी जागा लागते किंवा तुम्ही टिफिन बॅग मध्ये पण देत असाल तर तुम्हाला खूप जास्त जागा नाही लागणार. हे अगदीच पटकन ऍडजस्ट होईल. हे इतकं छान आहे. त्यानंतर आहे निखिलचं आवडतं सेक्शन. त्याला हे असे ग्लासेस वगैरे खूप आवडतात. ग्लासेस आणि कप त्याला प्रचंड आवडतात. आणि हा बघा हा किती सुंदर आहे. याला खाली असा गोलाकार बॉल आहे आणि वरती अशी लेहरिया टाईप डिझाईन आहे. हा सेट ऑफ 6 आहे आणि बघता क्षणी कोणालाही आवडेल. कॉकटेल मॉकटेल सध्या तर सखी ताक पिते याच्यात. हा इतका सुंदर आहे. तर येस, मला हेही खूप आवडलंय. मध्ये पुढे आहे हे. याची डिझाईन जर तुम्हाला दिसत असेल तर खूप ओबडधोबड आहे. हा सेट ऑफ 6 मध्ये मिळतो आणि एकदम क्रिस्टल क्लिअर जे असतं ना, म्हणतो आपण वॉटर ड्रिंक जे काही टाकू डेली यूज साठी अगदी मजबूत असं काहीसं आहे आणि अशी डिझाईन जनरली कोणाकडे बघायला मिळत नाही. सो मला हे पण खूप आवडलंय. देन हा आहे लास्ट वाला ग्लास. हा सेट ऑफ 2 मध्ये येतो आणि हा डबल ग्लास मध्ये जर तुम्हाला दिसत असेल, आतमध्ये एक ग्लास आहे आणि बाहेरून एक ग्लास आहे. तर मस्त आहे. याचं क्वांटिटी पण जास्त घेता येते आणि खूप मजबूत आहे. तर असं माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये पण दिसायला तो खूप छान दिसणार आहे. आणि बस सखीला नंतर यात मला खूप जास्त दूध वगैरे पण देता येणार आहे. सध्या तरी आम्ही ताकावर आहे, पण हे पण एक खूप सुंदर प्रोडक्ट आलेलं आहे. आता मी चहा घेत नाही हे ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझ्या घरी जे माझ्या मैत्रिणी येतात, त्यांची कपांची नेहमी धांदळ उडते. कारण माझ्याकडे ना असे कॉफीवाले मोठे-मोठे कप आहे. सो हे खास त्यांच्यासाठी. याची डिझाइन खूप सुंदर आहे आणि हे असे स्टॅकेबल आहे. त्याच्यामुळे जागा पण खूप वाचते आणि प्रिंट पण वेगळी आहे. म्हणजे मजबूत आहे. मुळात डेली यूजसाठी हे खूप मजबूत आहे. जागा वाचवतात आणि अशी प्रिंट असल्यानंतर कोणालाही चहा प्यावासा वाटेल. मे बी पुढे जाऊन मी पण घेऊ शकते. तर हे पण माझं एक आवडलेलं प्रॉडक्ट आहे. चहाचा विषय निघालाय तर कॉफी कशी मागे राहील. निखिल आणि सखीचं कॉफी प्रेम तुम्हालाही माहिती आहे. सो हा सेट ऑफ 4 वाला मी कप मागवलाय. यात प्रत्येक कपवर छान वेगवेगळे असा मेसेज दिलेला आहे. खास कॉफी लवर साठी आहे. हे पण खूप मजबूत आहे. जर तुम्ही बघितलं तर याची जी बॉडी ती खूप मजबूत आहे. डेली यूज साठी हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे. अजून एक सुंदर प्रॉडक्ट तो म्हणजे हा ग्लासचा पॉट. जनरली राउंड्स वाले मी खूप लोकांकडे बघितलेत. मला हा स्क्वेअर वाला आवडला. हा पण गॅसवर पण यूज करू शकतो. काइंड ऑफ भाजीसाठी, सूपसाठी किंवा पास्ता वगैरे बनवतो, मॅगी वगैरे बनवतो तेव्हा. सगळ्यात मेन म्हणजे ट्रान्सपरंट आहे. आतमध्ये कसं शिजतंय, काय शिजतंय सगळं बघू शकतं. आणि हे बघायची मजाच वेगळी आहे, की काचेच्या कंटेनर गॅसमध्ये आणि त्यावर काहीतरी शिजवतोय. त्यात आकार पण खूप सुंदर आहे. तर हे पण एक छान प्रॉडक्ट आलंय. देन माझ्या घरात बाउल्स वगैरे खूप जास्त नव्हते. त्याच्यामुळे हे 2 एकदम छान आता ऑप्शन आहे. मेन म्हणजे ना याला असं छानसं हँडल आहे. यात आपण गरम पदार्थ, थंड पदार्थ दोघंही सर्व्ह करू शकतो. असं काही बघितलं की छानसं काहीतरी खायची पण इच्छा होते ना माणसाला. तर हे त्या काइंड ऑफ आहे. डिझाइन आणि क्वालिटी खूप सुंदर आहे याची आणि मेन म्हणजे हँडलमुळे असं पकडायला पण मस्त आहे हे पण. आणि आता मेन गोष्टी. तर मागे मी जेव्हा सांगितलं होतं किचन अपग्रेड करणारे मला जार्स सगळे बदलायचे, तेव्हा खूप जणांनी सजेस्ट केलं होतं की घ्यायचे असतील तर प्रॉपर ग्लासचे घे. तर हे बघा, हे मी ग्लासचे घेतलेले आहेत. हे सेट ऑफ 4 येतात. हे 1200 ml चे आहेत आणि असे मी 3 सेट मागवलेत. म्हणजे असे मी 12 मागवलेत, ज्याने माझ्या किचन मधले जे ड्राय फ्रुट्स किंवा स्नॅक्स वगैरे आहे ते ऑलमोस्ट सगळं याच्यात बसेल. याचं लीड खूप छान आहे आणि एकदम मस्त आहे. हे बघा या काइंड ऑफ आहे आणि हे पण मला असं वाटलं की यार याने माझ्या किचनला एक छान लुक येईल. प्लस ट्रान्सपरंट असल्यामुळे सखीला खाऊ देताना पण मला अजिबात घाई होणार नाही. तर हा पण एक छान ऑप्शन आहे. जार मी अजून पण मागवलेत. हे 1500 ml चे आणि याला इथे ही विंडो आहे, त्याच्यामुळे
डाळी वगैरे आपण जे काही आहे त्यात टाकू शकतो आणि इझिली बघू शकतो की आतमध्ये काय आहे. सो त्याचा काही इश्यू होणार नाही आणि याचं जे लीड आहे ते एअर टाईट आहे. त्याच्यामुळे मग काहीच असं बुरशी वगैरे लागायचं किंवा काही खराब व्हायचा संबंधच येत नाही. आणि याने याची ना साईज अशी थोडी कॉम्पॅक्ट आणि अशी उंच असल्यामुळे ना जागा पण खूप सेव्ह होते. तर जिथे माझ्या 12 जार्स बसायचे प्लास्टिकचे तिथे हे बरेच बसतात. सो हा पण एक छान ऑप्शन आहे. जार्स मध्ये अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे हे 1200 ml चे कंटेनर आहे. हे पण सेट ऑफ 4 मध्ये येतात आणि मी हे 3 सेट मागवलेत, म्हणजे जवळजवळ 12 हे पण मागवलेत मी. तर हे ज्या डाळी वगैरे कमी यूज होतात किंवा आता जिरे आहेत, मोहरी आहे घरात जी भरून पण ठेवावी लागते, बट खूप जास्त पण नाही आणि ती मसाल्याच्या डब्यात खूप जास्त पण नाही ठेवता येत. तर अशा अशा गोष्टींसाठी मी हे मागवले आहेत. तर हे पण यांच्यात अशी छोटीशी विंडो आहे. ग्लास हाय क्वालिटीचे ग्लास आहे. हे मेटलचं झाकण आहे आणि याला ही लीड आहे. आणि हे दोघं म्हणजे ते 1500 ml आणि हे 1200 ml या दोघांचं कॉम्बिनेशन माझ्या किचनमध्ये खूप सुंदर दिसतंय. तर येस, हे पण मी हायली रिकमेंड करेल की हे घ्यावं तुम्ही पण. देन हे टम्बलर जे मला निखिल घेऊच देत नव्हता, बट आता माझ्याकडे आहे. या टम्बलरच्या या डबल वॉलमुळे ना टेम्परेचर मेंटेन असतं. पुन्हा साईडला हा जो होल्डर दिलाय ना त्याने ग्रीप छान मेंटेन राहते. प्लस हे मेड इन इंडिया सुद्धा आहे आणि लीडवर ना सिप आणि स्विग असे दोघंही ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि याच्यासोबत ना एक प्लास्टिकचा हे येतोय, स्ट्रॉ येतोय, एक स्टीलचा स्ट्रॉ येतोय, एक ब्रश सुद्धा आहे ते सगळं क्लीन करायला आणि हे सुद्धा आहे. तर येस, आता आय थिंक हे प्रोडक्ट तुम्हाला कायम माझ्या व्हिडिओत दिसणार आहे, कारण अशी हौस पण आहे मला आणि हे सुंदर टिकाऊ आणि क्वालिटी पण खूप छान आहे. सो हे डेली यूज मध्ये असणार आहे माझ्या. आणि आता ते प्रोडक्ट जे माझ्या डाएट मध्ये पण कामाला येणार आहे, प्लस जे माझ्या घराला छान शोभा देणार आहे, ते म्हणजे हे 2 छान लाकडी सलाड बाउल. तर हे सेट ऑफ 2 मध्ये येतात आणि मला बघता क्षणी असं वाटलं होतं की हे छोटे असतील, बट हे खूप मोठे आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि मी तर आता हे छोटं वाला तर कंटिन्यू यूज मध्ये असणार आहे माझ्या. तर हे मला हवं होतं माझ्या किचनमध्ये आणि आता माझ्या किचनची शोभा याने सुद्धा वाढणार. त्यानंतर आहे ते प्रोडक्ट जे माझ्यासोबत तुम्हालाही माझ्या किचनमध्ये बघायला खूप जास्त आवडणार आहे. हा सेट ऑफ 13 आहे. हा स्पाइस जारचा स्टँड आहे. लाकडी, मजबूत आणि अगदी छान स्टॅकेबल आहे. यात तेल, मीठ, मसाले, बेसिक मसाले सगळं इतकं छान मांडता येतं. मुळात याने ना खूप कमी जागेत खूप जास्त गोष्टी बसतात आणि हे माझं पर्सनल फेवरेट आहे आणि मला हे माझ्या किचनमध्ये हवं होतं आणि हे सुंदर दिसतंय. त्यानंतर आहे हा बांबू वूड टेबल. ब्रेकफास्ट टेबल म्हणू शकतो, बेड टेबल म्हणू शकतो आपण, ऑफिस टेबलसुद्धा म्हणू शकतो आपण. खूप कॉम्पॅक्ट आहे. प्लस हा खूप दणकटसुद्धा आहे. याचे लेग्स फोल्डेबल आहे, सो कुठेही मावू शकतो. ॲट द सेम टाईम याचा खूप छान यूजही होऊ शकतो. हा मी स्पेशली सखीसाठी मागवला आहे. सखीला मस्त बेडवर बसून आता खाऊ घालू शकते मी. तर हे एक सुंदर प्रॉडक्ट आलेलं आहे. आणि सगळं किचनचंच मागवलंय, तर माझ्या बेडरूमला राग नको यायला म्हणून हे एक बेडशीट. तर हे ब्रीदेबल कॉटन आहे आणि याची जी डिझाईन आहे ती खूप सुबक आहे आणि हे वर्षभर तरी छान राहतं. त्यामुळे मी याच्या ऑलरेडी एक नेस्टेसचं यूज केलेलं आहे, त्यामुळे याच्यासाठी पण मी एक्सायटेड आहे. आणि हे दिसताना याची डिझाईन इतकी सुंदर दिसते, याची प्रिंट इतकी छान आहे की ते माझ्या बेडरूमची पण खूप सुंदर शोभा वाढवणार आहे. तर येस, असे होते हे सगळे प्रॉडक्ट्स जे माझ्या किचनची, माझ्या घराची नवीन शोभा वाढवणार आहे. आणि नवीन घरात तर आय थिंक 4 चांद लागणार आहे, कारण नवीन घरात मी कलरही तसेच मॅनेज करणार आहे. सो येस, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा आवडला ते खाली कमेंटमध्ये सांगा. यापैकी सगळ्यात जास्त प्रॉडक्ट तुम्हाला कोणतं आवडलं तेही मला नक्की सांगा. आणि येस, इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनता यार. तुम्हाला यापैकी कोणताही प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिल्या आहेत. यांची क्वालिटी खूप छान आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की एकदा क्लिक करा त्या लिंकवर आणि जाऊन वेबसाईट चेक तर करा. तिथे जाऊन तुम्हाला काहीही आवडू शकतं. चला, आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.